कालचा राडा प्रकरणी एक अपडेट आली आहे। मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे मुख्य आरोपी असल्याचं कळतंय, तर हल्ल्यासाठी कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोपही केला जातोय। यावेळेस ठाण्यातील कालचं राडा प्रकरणी एक अपडेट आली आहे। मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे मुख्य आरोपी आहेत, तर हल्ल्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोपही आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आहेत आपल्यासोबत। भाग्यश्री, आपण पाहतोय आतापर्यंत 44 मनसैनिकांवर गुन्हा दाखल केलाय, मात्र मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे मुख्य आरोपी असल्याचं कळतंय। पोलिसांकडून पुढे काय कारवाई करण्यात आली आहे? सध्या अविनाश जाधव हे कुठे आहेत? आपण जर बघितलं तर अविनाश जाधव सध्या गडकरी रंगायतनला आता नुकतेच आलेले होते। त्यांनी काही पत्रकारांशी संवाद देखील साधला, मात्र या सगळ्या प्रकरणात कार्यकर्त्यांना त्यांनीच चिथावणी दिली आणि त्यांनी कार्यकर्त्यांना हे सगळं करायला भाग पाडलं। यामुळे पोलिसांनी त्यांनाच मुख्य आरोपी म्हणून घोषित केलेला आहे। याचबरोबर काही कार्यकर्ते देखील आहेत। टोटल सगळे मिळून जे आहे ते 44 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल आहे। त्यापैकी 32 महिला आहेत तर 12 पुरुष आहेत। आपण जर पाहिलं तर काल अग्रभागी ज्या आंदोलन झालं त्याच्या अग्रभागी सगळ्यात जास्त महिला होत्या, त्यामुळे या 32 महिलांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर प्रीतेश मोरे, आकाश पवार, अरुण जेटलू, मनोज चव्हाण अशा काही कार्यकर्त्यांची नावं देखील आरोपी म्हणून पुढे येत आहेत। पोलीस आता नेमकी काय कारवाई करतायत हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। अविनाश जाधव यांना पोलीस उचलणार का, ताब्यात घेणार का आणि त्यानंतर पुन्हा एकदा ठाण्याचं वातावरण तापणार का, हे सगळं बघणं आता पुढच्या काही वेळात महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच भाग्यश्री, त्यामुळे आपण पाहतोय खरं तर अतिशय धक्कादायक म्हणावं लागेल, कारण आता अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी ठरवण्यात आलं आहे। या कारवाईत नेमकं पुढे काय होतं हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय ठाण्यातील कालचा राडा प्रकरण आणि याच राड्याच्या प्रकरणी आता मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी ठरवण्यात आलंय। या हल्ल्यासाठी कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, तर आतापर्यंत 44 जणांवर अर्थातच मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल ठाकरे गटाचा मेळावा ठाण्यात होता आणि याच मेळाव्याच्या वेळेस ठाकरे गटाच्या काही गाड्या जात असतानाच मनसैनिकांनी या गाड्यांवर दगडफेक आणि हल्ला देखील केला होता आणि याच प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे।